आपण इंग्रजी वाचायला शिकतो, पण ती चुकीच्या पद्धतीने. सुरुवातच आपण चुकीच्या पद्धतीने इंग्रजी वाचायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याला इंग्रजी वाचायला नंतर खूप कठीण वाटते. मोठे शब्द जमत नाहीत किंवा खूप सारे प्रॉब्लेम होतात, की आम्हाला इंग्रजी वाचायला नाही जमत. तर याचं कारण आहे पद्धत चुकीची. वाचण्याची जी सुरुवात आहे ती चुकीची. तर पहा, जे बेसिक आहे इंग्रजी वाचनाची सुरुवात कशी केली पाहिजे, का आपल्याला कठीण जातं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर पहा, ए टू झेड पर्यंत हे इंग्रजीमध्ये लेटर आहेत. ओके, पूर्ण या ग्रुपला आपण अल्फाबेट म्हणतो. ए टू झेड पर्यंतचे जे लेटर आहेत त्या पूर्ण ग्रुपला आपण अल्फाबेट म्हणतो. तर पहा, आपण मराठीमध्ये वाचू शकतो. मराठी खूप सोपं जातं. का बरं, याचं कारण पहा. क म्हटलं की आपल्याला क असाच लिहितो आपण, क असाच वाचतो, कच वाचतो, क लिहितो पण असा. ओके, पण इंग्रजीमध्ये तसं नाही. इंग्रजीमध्ये का तसं नाही पहा, सी हा झाला, सी बोलतो आपण, याला बोलतो सी. पण जेव्हा वाचन करायची वेळ येते त्यावेळी आपण याला क वाचतो. काय वाचतो? साऊंड वाचतो, याचा आवाज वाचतो. आवाज वाचणं किंवा त्याचे साऊंड बोलणं म्हणजेच काय, तर इंग्रजी वाचन आहे. खूप सोपं आहे. ओके, तर मग एक्झॅक्ट हे असं का होतं, आपल्याला कठीण का जातं इंग्रजी वाचायला, याचं कारण पहा. तर ए टू झेड पर्यंतचे जे 26 लेटर आहेत, 26 काय आहेत, लेटर आहेत. ओके, तर याच्यामध्ये 5 स्वर आहेत. 5 काय आहेत, स्वर. राहिलेले 21 हे काय आहेत, व्यंजन आहेत. ओके, पण मराठीमध्ये पहा, अ ते आहा पर्यंतचे स्वर आहेत आणि क ते ज्ञ पर्यंत व्यंजन आहेत. जेव्हा आपल्याला मराठीमध्ये शब्द बनवायचा असतो, आपल्याला सगळं माहिती आहे, अक्षर वगैरे माहिती आहेत. अक्षरानंतरची स्टेप येते काय, सुरुवातीला काय असतं, अक्षर असतं. कोणतीही भाषा शिकण्यासाठी आपल्याला गरजेची असतात सुरुवातीला अक्षर. ओके, अक्षरांची ओळख माहिती पाहिजे. वर्णमाला. ओके, पूर्ण तो जो ग्रुप असतो अ ते ज्ञ पर्यंत वर्णमाला, ए टू झेड पर्यंतची वर्णमाला ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात बेस्ट कोणतीही भाषा शिकायची असेल तर. देन त्याच्या खाली सेकंड स्टेप येते पहा, की अक्षर तर माहिती आहेत, त्यांना जोडायचं कसं आणि होणारा आवाज कसा, त्याला वाचायला कसं शिकायचं, हेच आहे ते. मग अक्षराच्या खाली काय येतो, तर शब्द येतो. ओके, शब्द आपल्याला शिकायचा असतो, की तो कसा वाचायचा. मराठीतला असू दे नाही तर कोणत्याही भाषेतला असू दे, शब्द. अक्षरानंतर येते शब्द, एक सोबत आल्यानंतर त्याला कसं वाचायचं. शब्दानंतरची खालची स्टेप आहे की तुम्हाला वाक्य कसे बनवायचे. ओके, वाक्य कसे बनवायचे आणि वाक्य वगैरे बनवल्यानंतर तुम्ही पॅसेज, पॅराग्राफ हे नंतर आहे. पण अगोदर आता आपल्याला हे सगळं अक्षर हे सर्वांनाच माहिती आहे. पण शब्द बनवायचे आणि त्याला वाचायचे, हे इंग्रजीचं वाचन आहे एक्झॅक्ट. ओके, तर पहा, ए टू झेड पर्यंत आम्हाला समजले 26 लेटर असतात. ओके, ठीक आहे. 5 हे स्वर असतात. स्वर. ओके, बिना स्वरचा आपण मराठीत जसा शब्द नाही बनवू शकत, तसंच अगदी इंग्रजीमध्ये पण आपण बिना स्वरचा शब्द नाही बनवू शकत. ओके, तर पहा, हे जे 26 लेटर दिसतात तुम्हाला, ठीक आहे, पण हे वाचन करताना ह्यांचा आवाज साऊंड ह्यांचे होतात 44. ओके, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा. 26 लेटर ठीक होतं. एचा साऊंड आम्ही ऍ केला असता, बीचा ब, सीचा क. पण ठीक आहे ना, 26 लेटर आम्हाला एक्झॅक्ट दिसलं असतं तर आम्ही असं रीड पण केलं असतं. ओके, पण त्याचे जे आवाज होतात ना 44, मग तिथं प्रॉब्लेम आहे मेन. तिथं आपल्याला एक्झॅक्ट समजत नाही की आता एचा आवाज ऍ येणार आहे, ए येणार आहे, अ येणार आहे, आ येणार आहे, एक्झॅक्ट येणार काय. ओके, तिथं म्हणून आपण इंग्रजी वाचायला जे आपलं मागं राहतो किंवा इंग्रजी आपल्याला जमत नाही, याचं कारण आहे साऊंड. ओके, देन पहा, जे 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहेत आणि त्याचे होणारे जे आवाज आहेत, त्याचे होणारे जे साऊंड आहेत, ते किती आहेत माहितीये का, ते आहेत 20. किती साऊंड आहेत, ए ई आय ओ यू, हे जे 5 स्वर आहेत त्यांचे आवाज होतात 20. ओके, मग हे 5 स्वरांचे आवाज 20 हे आपल्याला एक्झॅक्ट समजलं पाहिजे. इतकं खूप कन्फ्युजन होतं इंग्रजी वाचन करण्यासाठी. मेन प्रॉब्लेम आहे हा स्वर आणि त्यांचे होणारे आवाज आपल्याला एक्झॅक्ट समजत नाही. आता इथं हा काय होतो, इथं काय उच्चार केला पाहिजे, ह्या ठिकाणी आता याचा काय उच्चार करायचा, हेच मेन प्रॉब्लेम आहे. ओके ओके, तर हे आपल्याला समजायला पाहिजे. हे समजलं की इंग्रजी आलं तुम्हाला, कळले पाहिजेत, 20 साऊंड कळले पाहिजेत. देन त्यांचे हे 44 आहेत, त्यांचे राहिलेले आता जे 20 स्वर. ओके, 5 स्वर, सॉरी 5 स्वर, त्यांचे आवाज 20. राहिलेले 21 जे व्यंजन आहेत त्यांचे आवाज किती होतात, 24. ओके, तर प्रत्येकाला वेगळे वेगळे आवाज आहेत. आता सी चा आवाज क पण होतो, सी चा आवाज स पण होतो. देन जी चा आवाज ज पण होतो, जी चा आवाज ग पण होतो. एक्स चा आवाज स पण होतो, झ पण होतो. आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे. देन स चा आवाज कधी ज पण होतो, हे